तर हॅलो गाईज, न्यू भारती ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. हे आता आपण दुपारची वेळ होती, कसं DSK कॉलेजवरून उताराने चाललोय. तर या स्टुडंटचा आहे आज 15 दिवस. बघा किती स्लो स्लो बिना ऍक्सिलेटर आणि क्लच देता कशी हळूवारपणे चाललंय. तर त्यांना किती कॉन्फिडन्स आलाय, एकदम ब्रेकवर कंट्रोल करतायत ते. आपण जेव्हा उतरतो तेव्हा ऍक्सिलेटर आणि क्लच नाही द्यायचं, कारण ऍक्सिलेटर दिल्यावर स्पीड वाढतं आणि क्लच दाबल्यावर गाडी एकदम न्यूट्रल होते. फक्त ब्रेक 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 दाबत गेलं का फक्त पंपिंग करत राहायचं ब्रेकचं. बघा आपण कंट्रोल करतो की नाही. आपण कंट्रोल करत नाही, कारण त्यांना कॉन्फिडन्स येतो कंट्रोल नाही केल्यावर. आपण सेकंड डे पासून डायरेक्ट त्यांच्या ऑन रोड हातामध्ये गाडी देतो. म्हणून बघा ते कसे किती कॉन्फिडन्सपणे चालवत आहे. एका हातावर सगळे हॉर्न वगैरे देतात, किती कॉन्फिडन्स आलेला आहे. तरी मग मी म्हणतो एका हातावर कंट्रोलच करायचं, कारण एका हातावर कोण करतं कंट्रोल? जे ट्रेन ड्रायव्हर असतात तेच एका हातावरती कंट्रोल करतात. पण आपण काय करतो, जे आपले स्टुडंट्स आहेत त्यांना एका हातावरच कंट्रोल करायला शिकवतो. कारण एका हातावर एकदम सॉफ्ट मध्ये एकदम पॉवर स्टेअरिंग असल्यामुळे एकदम फ्रीली ते रोटेशन होतं. तरी किती रोटेशन हळूवारपणे करतात ते. पुढून गाडी आली फक्त ब्रेकवर कंट्रोल करतात, कारण उतार असल्यामुळे ब्रेकच पंपिंग करत राहायचं. तर हळूवारपणे ते इकडे सगळीकडे बघत बघत ते चालतात. त्यामुळे आपण फक्त ब्रेकवर उतार असल्यावर ब्रेक फक्त पंपिंग करत राहायचंय. हळूवारपणे आपण चाललेलो होतो. एकदम चौकामध्ये त्यांनी आपल्याला बघा कसं एकदम स्लो वगैरे घेतली गाडी वगैरे, येता येता कसं कंट्रोल करतात ते पूर्णपणे. तर गाईज आपल्याकडे एकदम शिकण्याची सुवर्ण संधी आहे.